गुरुवार दिनांक 4 जुलै 2024. द फ्युगिटिव्ह द फ्युगिटिव्ह हा सिनेमा बघितला. खूप दिवसांनी मर्डर मिस्ट्री बघितली. छान आहे, आवडलं मला. मला तशी मर्डर मिस्ट्री आवडते, पण छान. एक डॉक्टर कपल असते, म्हणजे डॉक्टर असतो तो, आणि त्याची बायको खूप सुंदर असते आणि तिची भरपूर प्रॉपर्टी पण असते म्हणजे तिच्या नावावर, आणि तिचा मर्डर होतो. म्हणजे ॲक्च्युली ते एका पार्टीत गेलेले असतात आणि पार्टीहून परत येत असताना डॉक्टरला फोन येतो की एक इमर्जन्सी ऑपरेशन आहे, त्याच्याकरता तुम्ही या. तर ही पुढे जाते आणि हा ऑपरेशन करून परत घरी येतो, तर बायकोचा मर्डर झालेला असतो. आणि बायकोनी पोलिसांना फोन करायचा प्रयत्न केलेला असतो की असं असं मला हेल्प पाहिजे, आणि म्हणजे नवऱ्याचं नाव घेऊन ती पुढे बोलत असते, पण तेवढं म्हणजे कट होतो फोन. तर त्या मर्डरच्या सस्पेक्ट म्हणून डॉक्टरलाच अरेस्ट केलं जातं, कारण सगळे सर्कमस्टान्सेस त्याच्याच अगेन्स्ट असतात, एव्हिडन्सेस. आणि परत म्हणजे त्या बायकोनी त्याचं नाव घेतलं असतं फोनवर की त्याचं नाव असतं रिचर्ड किंबर्ले. तर मग जेल होते त्याला. आता जेल होते तर त्यांना आणि ही शिकागोची गोष्ट आहे, शिकागो मध्ये हे सगळं चालतं. तो शिकागोच्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये असतो. तर शिकागोच्या जेलमधून त्यांना दुसरीकडे शिफ्ट करतात. तर त्याच्याच बरोबर काही ते 2-4 अजून कैदी असतात. तर म्हणजे असे जे सिव्हिअर खून झालेले कैदी आहे त्यांना शिफ्ट करायचं आहे दुसरीकडे. तर ती व्हॅन त्यांना घेऊन जात असते. तर त्यातला तो एक कैदी असतोच, तो उगीच असं काहीतरी खाऊन तोंडात फेस आल्यासारखं हे करतो. तर लगेच तो दुसरा म्हणतो, अरे पहा पहा याला. तर पोलीस जसाच आत येतो तर तो त्याला मारतो, म्हणजे त्यांनी लपवलेलंच असतं काहीतरी, त्यांनी मारतो. तर त्या याच्यामध्ये हा ड्रायव्हर गन चालवतो, पण त्या फायटिंगमध्ये हे लोक पण काहीतरी फाईट करतात, म्हणजे ती व्हॅन शेवटी हे होते, अनबॅलन्स होते आणि जाऊन एका ठिकाणी क्रॅश होते. आता एका ठिकाणी म्हणजे नेमकी ती रेल्वे ट्रॅकच्या मधोमध, आणि आता तिकडनं ट्रेन येत असते. तर ते बरं, त्या गोळीबारामध्ये तो एक ऑफिसर जखमी झालेला, सिव्हिअर, म्हणजे अगदी मरायलाच टिकला असतो. तो ड्रायव्हर तर मग सरळ उडीच मारतो, कोणालाही न वाचवतो. पण ते डॉक्टर आणि तो एक ज्यांनी मारायचा प्रयत्न केला असतो तो मरून जातो, आणि बाकीचा जो कैदी असतो तो स्वतः पळतो आणि तो डॉक्टरला म्हणतो तू मला फॉलो करायचं नाही. मग डॉक्टर त्या गार्डला बाहेर काढतो आणि स्वतःही उडी मारतो, कारण समोरून ट्रेन येत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी अर्थातच पोलिसला इन्फॉर्म केल्या जातात. परत शोधाशोध सुरू होते, कुठून झालं काय. सगळे म्हणतात अरे सोडून द्या, एवढा सिव्हिअर ॲक्सिडेंट झालेला आहे, कोणीच वाचलं नसणार. पण दुसरा एक इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर असतो, त्याला माहिती असतं की शिकागो पोलिसांचा काय प्रकार आहे. तर तो म्हणतो की नाही, मग तुला नाही न घ्यायची केस, मी शोधणार त्याला. माझ्या दृष्टीने जोपर्यंत त्याची डेड बॉडी सापडत नाही किंवा काही असं 100% प्रूफ सापडत नाही, तोपर्यंत मी त्याला मेलेला घोषित करणार नाही. शोधा म्हणे तुम्ही डॉक्टरला. मग झालं, त्याची टीम सगळे शोधाशोध करायला लागतात. तर मग त्याचं एक हे सापडतं की तो कुठेतरी पाहिलंय त्याला, म्हणजे असं. तर तो लपत लपत तिथून एका हायवेवर जातो आणि आपल्या मित्राकडून पैसे घेतो. आणि त्याच्या आधी त्यांनी म्हणजे मित्राकडून पैसे घेतो, पण तेवढ्यात ते लोक म्हणजे त्या बोगद्यामध्ये अडवलेलं असतं त्यांनी. आणि तो डॉक्टर मित्र निक्स म्हणून असतो त्याचा. तर तिथूनही तो गायब होऊन जातो.
पोलीस म्हणतात कुठून झालं, मग त्यांना ते ड्रेनेजची तिथून लाईन दिसते, मग तिथून ते पाठलाग करतात. तर तो आता पकडल्याच गेला असतो ऑलमोस्ट, पण तिथून तो त्या धबधब्यात मोठ्या डॅमच्या पाण्यामध्ये उडी मारतो. झालं तिथेही परत सगळे कलिग्स म्हणतात अरे एवढ्या मोठ्या ह्याच्यातनं तो मेला असतो. म्हणतो नाही, जोपर्यंत सापडणार नाही तोपर्यंत शोधायचं. तो फार चिवट असतो ऑफिसर. आणि हाही पोहत 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 एका ठिकाणी पोहोचतो. आणि मग तिथून तो आपल्या वकिलाला फोन करतो की बा असं असं. वकील म्हणतो अरे मी गुन्ह्यांना हे करणारा आहे आणि तुलाच कशी मदत करू, मी नाही तुला काही मदत करू शकत. मग हा असंच लपत छपत हॉस्पिटलमध्ये जातो, आपले जखम वगैरे पण सगळे ठीक करतो, सगळी दाढी वगैरे पण काढून टाकतो, केस पण रंगवतो. तर तेवढ्यात परत म्हणजे पोलीस सारखे त्याच्या म्हणजे वेअर अबाउट पाहतच असतात. तर तिथे एक असंच क्राऊड काहीतरी चाललेलं असतं, तर मग त्या क्राऊडमध्ये हा लपतो. असं करत करत आणि ॲट द सेम टाइम हा नुसताच लपत नसतो, कारण ह्यानी जे म्हटलं असतं की बा मी खून केलेला नाहीये, एक माणसाशी एक माणूस ऑलरेडी होता आतमध्ये, माझ्या बायकोला मारलं होतं त्यांनी, आणि झटापट म्हणजे त्यांची चालू होती माझ्या बायकोची, आणि त्यांनी मारलं. आणि मी जेव्हा त्याला पकडायला धावलो तर त्याचा खोटा हात, प्रॉस्थेटिक ज्याला म्हणतात, तो होता त्याचा. तर सगळ्यांनी मी त्यावेळेस त्याच्यावर विश्वासच नसतो ठेवला ना की हा स्वतःला वाचेल. पण मग ह्याचा त्या दृष्टिकोनातनं सगळा तपास सुरू असतो. तर ह्याला मग तो थोडासा त्याचा चेहरा आठवतो, आणि मग तो हॉस्पिटलमध्ये जातो, चौकशी करतो प्रॉस्थेटिक डिपार्टमेंटमध्ये की कोणाचे किती हात, राईट हँड हे झाले आहेत, रिप्लेस झाले, अंदाजे या डायमीटरचं वगैरे काय, म्हणजे तो तिथे बरीच चौकशी करतो. मग असं त्याला 5 जणांची नावं, मग तो तिथे प्रत्येक ठिकाणी फोन करून हे करतो. तो काही काही गोष्टी रूल आउट होतात, नाही हा नसू शकतो, हा नसू शकतो, असं करत मग एक त्याला सापडतो. मग तो त्याच्या घरात शिरतो आणि तिथे त्याला प्रूफ सापडतो की हाच माणूस आहे की ज्याने बायकोला मारलं. पण आता याचं काय, आणि तो असतो रिटायर्ड पोलीस ऑफिसर, म्हणजे आधी तो पोलीस ऑफिसर होता. तर आता याचं काय माझ्याशी घेणं किंवा खुन्नस. मग त्याच्याकडे त्याला काही अशा औषधांचे नमुने आणि काही गोष्टी सापडतात की ज्या त्याला मग लक्षात येतं. म्हणून मग तो तिथून निघतो. पण परत पोलिसांना कळतच की हा इथे येऊन गेलाय. मग परत त्याच्या मागे मग हा हॉस्पिटलमध्ये पोचतो आपल्या स्वतःच्या, आणि तिथे तो नमुने गोळा करतो आणि टेस्ट करायला देतो. तर मग ती टेस्टिंगमध्ये हे कळतं की हे सगळे एकाच लिव्हरचे आहेत, आणि म्हणजे याच्यामध्ये सगळे चांगलेच आहे, याच्यात काहीच डिफेक्ट नाहीये. म्हणजे थोडक्यात त्याला हे कळतं की जो निक्स नावाचाच त्याचा मित्र म्हणून असतो डॉक्टर तिथे, तर ऍक्च्युली आधी त्या लिव्हरच्या याच्यावर दुसरं कोणीतरी काम करत असतो, आणि त्याची डेथ झाल्या आणि त्याची डेथ ह्या निक्सनीच करवली असते, आणि त्याची डेथ झाल्या तो ऍक्च्युली पॅथॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये असतो निक्स, आणि त्याला त्याचं एक औषध इंट्रोड्यूस करायचं असतं. त्याला हे दाखवायचं असतं की माझ्या औषधामुळे हे लिव्हर डॅमेज कमी होऊ शकतं वगैरे, आणि म्हणून त्यांनी ते सगळे नमुने बदलून टाकलेले असतात. आणि या गोष्टीची शंका त्याच्या बायकोला आलेली असते, आणि ह्याला पण येत असते. म्हणजे ऍक्च्युली ते लोक बायकोला मारायला नसतात आलेले, ह्यालाच मारायला आले असतात त्याच्या घरी, पण चुकून ती त्यांच्या हातात, म्हणजे तो नसल्यामुळे घरी, ती बायको त्याला बघते आणि त्यांच्यात झटापट होते आणि त्याच्यात ती मरते. मग हे सगळं म्हणजे हे त्याला लक्षात येतं की हा निक्स आहे याच्या मागे, आणि निक्स आता गेला असतो मोठ्या कॉन्फरन्समध्ये की जिथे तो आपलं औषध इंट्रोड्यूस करणार असतो. मग हा लपत-छपत तिथे मॉलमध्ये जातो आणि मग तिथे सगळ्यांच्या समोर तो त्याला उघडं पाडतो. पण निक्स त्याला म्हणजे हे करतो की अरे चल आपण बोलूया, तुझी इथे काहीतरी गलतफहमी झाली असं करू. आणि मग दोघांची परत तिथे झटापट सुरू होते, आणि मग पोलिसही पोहोचतात अल्टिमेटली. आणि मग त्या याच्यामध्ये
ते लोक परत एस्केप होतात, इकडे होतात, लॉन्ड्रीमध्ये पोचतात, पोलिसही पोचतात आणि मग तिथे तो निक्सच पोलिसाला मारायचा प्रयत्न करतो आणि त्याला मग हा डॉक्टर वाचवतो हे करून. आणि मग अशा प्रकारे त्या म्हणजे सगळेच मग अरेस्ट होतात आणि खरं मर्डर कोणी केलंय किंवा करवलाय हे कळतं. तर ओव्हरऑल ॲक्शन पॅक्ट आणि चांगला सस्पेन्स मेंटेन केलेली स्टोरी छान आहे. म्हणजे ह्यानी तर छानच काम केलंय. पोलीस ऑफिसरनी पण छान काम केलंय आणि ह्यानी रिचर्डनी पण छान काम केलं. आवडला मला सिनेमा.